ब्राह्मण युनिटी संस्थेकडून देणगी मागताना पुण्यामध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय। एक व्यक्ती करवीनगरच्या सोसायटीमध्ये येऊन संस्थेसाठी देणगी मागत होता आणि त्याबद्दल त्याला विचारपूस केल्यानंतर त्यानं तोडफोड आणि शिवीगाळ केली। संबंधित व्यक्तीशी संस्थेचा संबंध नसून त्याविरोधात तक्रार देत असल्याची माहिती ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवेंनी दिली आहे। त्यांचा काही म्हणजे नाही तिथं काय करा, एवढं काही नाही, हे आपल्या सोसायटीतलं करतो दरवर्षी। सोसायटीची परमिशन घेतली होती? हा नाही विचारलं, मी अगोदर राहत होते ना ब्राह्मणांचे, त्यांच्यामुळे करायला आलो विचारायला। कोणाची परवानगी घेतली होती? नाही ते कशाला दाखवायचं तुम्हाला केलं ना ती वही नाही मिळणार तुम्हाला। ते काय ते काय दाखवायचं? दाखवू आधी। काय कशाला दाखवायचं? ब्राह्मण युनिटींचं करतोय त्यामुळे करतोय, बाकी काही नाही। सांगितलं ना तुम्हाला, तेवढं दाखवलं। नाही सही द्यायची, नाही दिलं नाही। कपडे धान्य द्यायचं असेल तर द्यायचं, नसेल तर काही तुम्ही नाही। कुठला कार्ड दाखवून हे करताय? नाही कार्ड नाही दाखवायचं तुम्हाला। जर भरायचं असेल तर तुम्ही गावात भरू शकता, असं काही नाही। हे अगोदर पूर्वी आजी बाबा फोटो काढून घे। हो घेतलाय ह्याचा सगळा घेतला। ते आजी बाबा राहत होते। कोण आजी बाबा? इथं पहिले आजी राहत होत्या। ब्राह्मण महासंघाचा निधी आम्ही करतो, आम्ही सर अगोदरच्या काळातले आहेत, त्यामुळे मी करतो। इथे 15 वर्षापासून राहते, इथं कोणी आजी आजोबा राहत नव्हते। चालेल, नसेल करायचं ना, हरकत नाही। कंपल्सरी तुम्ही कशाच्या आधारावर म्हणलात की इकडे आजी आजोबा राहतात? कशाच्या भरोशावर म्हटलं इथे आजी आजोबा राहत याच्या होते? खालच्या ब्लॉक मध्ये मी ब्राह्मण युनिटींचं खूप काळापासून करतो आम्ही। अगोदरच्या संस्थेचं नाव काय? डोळ्यांचं करतो, ब्राह्मण महासंघाचं। कार्ड दाखवा ना तुमचं काय आहे ते। नाही कार्ड कशाला? मग कसलं माझे कार्ड घेऊन गेलेत, पैसे घेऊन गेलेत, त्यामुळे मी नाही दाखवू शकत। ते कसलंय काय दाखवा मला। कसलं काय म्हणजे कशाला दाखवायचं तुम्हाला? मग तुम्ही आमच्याकडनं कुठल्या बेसवर आमच्या बिल्डिंग मध्ये घुसताय? नाही करत तर चालेल। तुम्हाला हा. पोलिसांना कॉल ताई नसेल करायचं तर नाही, इकडे द्या माझे रजिस्टर द्या, इकडे रजिस्टर द्या ताई। हे ब्राह्मण युनिटींचे तुझ्या वरती कोणतरी माथे फिरू एका घरात जाऊन ब्राह्मण महासंघाकडनं आलोय आणि काही देणगी मागतोय। मी ब्राह्मण महासंघावर प्रेम करणाऱ्या समस्त हिंदू बंधू आणि भगिनींना सावध करू इच्छितो की ब्राह्मण महासंघ असं कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारत नाही।